Hello everyone guys, welcome back to YouTube channel Knowledge Kida. MST CET 2025 च्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. ते म्हणजेच की MST CET 2025 च्या रिझल्ट डेटबद्दल. MST CET चा जो रिझल्ट लागणार आहे, आपल्याला माहिती आहे MST CET ची एक्झाम कंप्लीटली झालेली आहे. जी री एक्झाम होती 5 मेला ते सुद्धा कंप्लीट झालेली आहे. म्हणजे एकूण PCM आणि PCBच्या दोन्ही स्टुडंटच्या एक्झाम कंप्लीटली झालेल्या जवळपास 7 लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम इथं दिलेली आहे. आता इम्पॉर्टंट तुमची रिझल्ट आहे, तर रिझल्ट डेटबद्दल एक इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे. ती न्यूज अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पहा, ही जी रिझल्ट डेटची अपडेट आहे ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की माहीत आहे का, की MST CET एक्झाम झाल्यानंतरच्या पुढच्या प्रोसेस असतात ना, त्या खूप इम्पॉर्टंट असतात. आणि या पुढच्या प्रोसेस म्हणजेच काय, की तुमचा रिझल्ट लागणार, त्यानंतर ॲडमिशन वगैरे सगळं होणार ना. तर ह्या प्रोसेस ना आता खूप लवकर इथं होत आहेत. तर त्यामुळे ही रिझल्ट डेटची अपडेट तुमच्यासाठी बघणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच तुम्हाला मी ही न्यूज, त्यामुळेच ही अपडेट मी तुम्हाला इथं या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन इथं माहिती पडणार आहे. ठीक आहे, तर अपडेट आपण रिझल्ट डेटची पूर्ण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे दरवर्षी जवळपास 7 लाख विद्यार्थी MST CETची एक्झाम देतात. काही जण JEEची एक्झाम पण देतात. पण फक्त 25,000 IIT सीट्स आहेत विद्यार्थ्यांसाठी आणि खूप कमी असे चांगले कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंगसाठी. मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं, स्टुडंट्सचं काय होणार आहे? ते काय करतील? त्यांना क्वालिटी गुड एज्युकेशन तर भेटायला पाहिजे ना. म्हणूनच काही IIT ग्रॅज्युएट्स यांनी एक सोल्युशन आणलं आहे. ते म्हणजेच की NIAT, नेक्स्ट वेव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आता NIAT म्हणजे काय, तर पहा, की NIAT ऑफर करते तुम्हाला 4 वर्ष BTech प्रोग्राम इन कम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन मशीन लर्निंग अँड डेटा सायन्स. कॅम्पसेस हे ऑल ओव्हर इंडिया आहेत अवेलेबल त्यांचे, जसं की कॅम्पसेस पुणे आणि कोल्हापूर इथे या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि मेन डिफरन्स म्हणजे माहीत आहे का, की जे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा इथचा जो करिक्युलम आहे ना, तो डिझाईन केलेला आहे आणि शिकवल्या पण गेलेला आहे. तो म्हणजेच की इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडून, की जे सॉफ्टवेअर डेव्हलपर होते वेगवेगळ्या कंपनीमध्ये, जसं की ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट यासारख्या. आणि इथं पहा, की 3,000 प्लस हायरिंग पार्टनर्स आहे, जसे की सॅमसंग, HCL, ॲमेझॉन सारख्या खूप चांगल्या कंपनी. आणि त्यानंतर पहा, की इथे फर्स्ट सेमिस्टरपासून 50 प्लस रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट आणि ॲप बनवल्या जातात, बिल्डअप केल्या जातात. आणि त्याचबरोबर इथं कॉन्फरन्सेस, हॅकथॉन विथ CEOज अँड CXOज यांच्यासोबत तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. आणि पहा, की मॉडर्न क्लासरूम त्यांचे असणार आहेत विथ ऑल फॅसिलिटीज लाईक लॅब्स असणार आहेत, स्टुडंट हॉल असणार आहेत, लायब्ररीसुद्धा अवेलेबल असणार आहे. म्हणजे एकूण काय, की NIAT नेक्स्ट वेव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एका स्टुडंटसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, जर तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं असेल तर. तर पहा, तुम्हाला सुद्धा NIAT ला जायचं आहे, तर त्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम आहे, ती द्यायची आहे. एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये NIATचं रजिस्ट्रेशन एक एंट्रन्स एक्झामची लिंक आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा इथे मिळू शकते. ते म्हणजेच की 100% फर्स्ट इयरला तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. आणि लास्ट डेट लवकरात लवकर आहे या एंट्रन्स एक्झामची रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जा आणि तिथं चेक करा आणि NIATमध्ये आजच आपलं सीट इथं तुम्ही कन्फर्म करू शकता. अपडेटकडे या MST CET रिझल्ट डेटबद्दल. तर पहा, अपडेट ना एकदम लेटेस्ट आहे, एकदम लेटेस्ट अपडेट आहे 12 मेची. तर पहा, की MST CET ॲन्सर की 2025 एक्सपेक्टेड बाय धिस वीक. ओके, समजू राहिले की MST CETची ॲन्सर की आहे बाय धिस वीक, म्हणजे या वीकमध्ये MST CETची ॲन्सर की येणार. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण की पहा, MST CETबद्दल हे खूप इम्पॉर्टंट मी इथं सांगत आहे. रिझल्ट डेट तुमच्यासाठी इथं इम्पॉर्टंट राहणार आहे. पहा, की MST CET 2025 ॲन्सर की फॉर PCM अँड PCB इज एक्सपेक्टेड टू बी रिलीज बाय धिस वीक. म्हणजे या वीकमध्ये MST CETची ॲन्सर की रिलीज होणार आहे. ही खूप मोठी इम्पॉर्टंट अपडेट आहे. कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर द एक्झाम कॅन गेट द MST CET ॲन्सर की डाउनलोड लिंक ऑन ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, हे तर आहेच. पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की ह्या वीकमध्ये, ओके, या वीकमध्ये MST CETची ॲन्सर की येणार आहे. जसं की पहा, इथं सुद्धा सांगितलेलं आहे की PCM आणि PCBची बाय धिस वीक, बाय
पास्ट ट्रेंड्स म्हणजे पास्ट ट्रेंडनुसार या वीकमध्ये MST-CETची ॲन्सर की रिलीज होणार आहे. तशी एक्सपेक्टेड आहे विद्यार्थी मित्रांनो. हे फक्त एक्सपेक्टेड आपण म्हणू शकतो, बट इम्पॉर्टंट काय, हे जर एक्सपेक्टेड खरं झालं म्हणजे आता पहा MST-CETची एक्झाम आहे तुमची आणि त्यानंतर तुमची ॲन्सर की लागत असते. ॲन्सर की येत असते. ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला काय असते, ऑब्जेक्शन. ओके, ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यालासुद्धा काही वेळ जातो. पुन्हा तुमची फायनल इथं ॲन्सर की रिलीज होते आणि फायनल ॲन्सर की रिलीज झाल्यानंतर तुमचं इथं काय असतो, रिझल्ट असतो. पण इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ते म्हणजेच की पहा ना, 5 मेला इथं तुमची लास्ट एक्झाम झाली MST-CET PCMची आणि लगेच किती जवळपास इथं या वीकमध्ये, जर या वीकमध्ये तुमची ॲन्सर की रिलीज होत असेल, ओके, या वीकमध्ये तुमची ॲन्सर की रिलीज होत असेल, तर असं समजा की 15 ते 17 तारखेपर्यंत तुमची ॲन्सर की येऊ शकते. ठीक आहे, या वीकमध्ये. तर या वीकमध्ये ॲन्सर की तुमची आली म्हणजे असं समजून चाला की खूप कमी दिवसामध्ये तुमची ॲन्सर की इथं आलेली आहे. जवळपास 10 ते 12 दिवसांनीच तुमची ॲन्सर की इथं आली आणि खूप लवकर इथं आली, आपण असं म्हणू शकतो. जर आली तर एक्सपेक्टेड आहे, ही न्यूजमध्ये इथं सांगत आहे. कुठं ना कुठं आपल्याला इथं माहिती पडू शकते. ठीक आहे. तर या वेळेमध्ये, या तारखेमध्ये तुमची ॲन्सर की आली म्हणजे समजून चाला की तुमचा जो रिझल्ट आहे तो विद्यार्थी मित्रांनो लवकर इथं लागणार आहे. कारण की माहीत आहे का, की MST-CETची जे ॲन्सर की असते ते जेव्हा येत असते त्याच्या 2 ते 3 वीक, ओके, 2 to 3 वीक म्हणजे 2 ते 3 एका हप्त्यामध्ये तुमची रिझल्ट इथं डिक्लेअर होत असतो. म्हणजे असं समजा की 15 ते 17-18 तारखेपर्यंत तुमची ॲन्सर की आली म्हणजे असं समजा ना तुम्ही की तुमचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो एकदम स्टार्टिंगला जून महिन्यामध्ये इथं लागू शकतो. म्हणजेच काय की यावर्षीसुद्धा जर ही ॲन्सर की लवकर आली तर तुमचा जो रिझल्ट आहे तो मे एंड, ओके, मे एंड किंवा जूनच्या स्टार्टिंगला आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे पहा किती फास्ट इथं प्रोसेस सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. दरवर्षीच्या नुसार यावर्षी खूप जास्त प्रोसेस इथं फास्ट होऊ शकते. जसं इथं एक्सपेक्टेड सांगत आहे ॲन्सर कीचं जर रिलीज झाली तर. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, तुम्हाला अपडेट का देत आहे, कारण की पहा तुमची पुढचे जे ॲडमिशन प्रोसेस वगैरे आहे ती खूप इथं लवकर होऊ शकते. त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे रेडी ठेवा. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर ठेवा आणि त्यामुळे तुम्हाला इथं पूर्ण काही अडचण जाणार नाही ॲडमिशन प्रोसेस वगैरेसाठी. ठीक आहे. तर MST-CETचा रिझल्ट डेटबद्दल ही खूप इम्पॉर्टंट अपडेट होती. तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.